नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जे की DMER पदभरती 2025 साठी मित्रांनो बघा ठिकाणी दररोज नियमितपणे आपण लेक्चर या ठिकाणी घेत आहोत। तर काय करा मित्रांनो, बघा तुम्ही जर महत्त्वाचं म्हणजे काय नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या। आणि बघा यासोबत बघा याच्या अगोदर देखील या ठिकाणी आपल्या चॅनलवरती बरेचसे या ठिकाणी बघा भाग अपलोड करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही बघा ते भाग या ठिकाणी अद्याप अभ्यासले नसाल, बघा मित्रांनो या खाली आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो या सर्व भागांची प्लेलिस्ट आम्ही अवेलेबल करून त्या प्लेलिस्टची ठिकाणी लिंक बघा तुम्हाला खाली प्रोव्हाइड केली आहे। तुम्ही अद्याप जर ते सर्व काही व्हिडिओ या ठिकाणी अभ्यासले नसाल, अवश्य त्या प्लेलिस्टच्या मित्रांनो लिंक खाली या ठिकाणी लिंकवर क्लिक करून सर्व काही ठिकाणी भाग तुम्ही अभ्यासून घ्या। ओके, त्यासोबत आपला हा व्हिडिओ तुम्ही अवश्य शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। त्यासोबत नवीन असाल सबस्क्राइब बघा आताच करून घ्या। बघा मित्रांनो, DMER भरतीसाठी गणित बुद्धिमत्तेच्या ठिकाणी आज आपण प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत बघा, जी की TCS पॅटर्न आधारित अशी जी की मित्रांनो सर्व विधानांसाठी मित्रांनो उपयुक्त आहे। म्हणून काय करा शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, कारण मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे बघा या ठिकाणी तुम्हाला हा जर व्हिडिओ अभ्यासला संपूर्ण शेवटपर्यंत तर TCS पॅटर्न बघा या ठिकाणी कशा लेवलचा प्रश्न असंच विचारते ते देखील तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी एक TCSचा बघा एक पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी कळतो। ओके, तर बघा पहिला प्रश्न 12चा 24शी संबंध आहे, 14शी आहे, 14चा 24ची, 24चा 28ची आणि 28चा 48ची, तर 48चा 56ची, तर 56चा प्रश्नचिन्हाशी संबंध काय। तर बघा थोडंसं मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी लक्षपूर्वक जर या ठिकाणी पाहिलं या प्रश्नाला, तर मी जसं सांगलो तसा प्रश्न हा नेमका नाही। तर 12चा संबंध 14शी नाही बघा, तर 14चा संबंध 24शी नाही, तर या ठिकाणी संबंध कशाशी आहे मग, तर 12चा संबंध हा बघा या ठिकाणी 24शी आहे आणि 14चा संबंध हा 28शी आहे। ओके, तर या ठिकाणी बघा तर 28चा संबंध हा मित्रांनो या ठिकाणी 56शी आहे, तर 48चा संबंध या प्रश्नचिन्हासोबत या प्रकारचा प्रश्न आहे। तर या ठिकाणी संबंध यांचा कसा आहे, 12ची सरळ दुप्पट केली 24 झाली, पुन्हा 14ची दुप्पट केली 28 झाली, 28ची दुप्पट केली या ठिकाणी 56 झाली, तर या ठिकाणी बघा 48ची दुप्पट या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येईल। तर काय करा सरळ 48 घ्या, पुन्हा खाली 48 घ्या। आता 8 दोन्ही 16, 16ला 6, 4ला 1, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9 म्हणजे किती 96 बघा या ठिकाणी, जे की क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, कळाला हा प्रश्न। तर बघा आयोग तुम्हाला मित्रांनो गोंधळण्यासाठी कुठलाही संबंध कोण्याही संख्येशी कशाही प्रकारे या ठिकाणी लावू शकतो, इतकं जर तुम्ही या ठिकाणी समजलं सक्सेस तुमचं बघा या ठिकाणी 100% होऊन जाईल। तर काय मी आणखी एक सांगतो बघा महत्त्वाची बात, तर या ठिकाणी बघा आपल्या या मित्रांनो परीक्षेसाठी एक आम्ही 2000 प्लस प्रश्नांचा मित्रांनो या ठिकाणी एक महाठोकळा बघा लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही या ठिकाणी हा महाठोकळा बघा आपला अद्याप खरेदी केला नसेल, अवश्य आपला हा महाठोकळा खरेदी करा। बघा खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर 99 रुपीज पे करा। पे केली मित्रांनो स्क्रीनशॉट बघा तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा महाठोकळा बघा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देऊ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती। बघा या मित्रांनो महाठोकळा तुम्हाला मिळेल काय, तर GK GS आणि करंट अफेअर्स बद्दल बघा मित्रांनो जी या ठिकाणी सर्व विधानांसाठी उपयुक्त असं असणार आहे। म्हणून बघा आपला हा महाठोकळा अवश्य बाय करा, खरेदी करा। खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 या क्रमांकावर 99 रुपये पे करा आणि पे केली स्क्रीनशॉट तुम्ही नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्यात आम्ही तुम्हाला हा महाठोकळा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अवेलेबल करून देऊ, अवश्य बाय करा। बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जवळपास या ठिकाणी आणखी परीक्षेसाठी 3 महिन्याचा कालावधी आहे। या 3 महिन्यामध्ये आपण ठिकाणी रेग्युलरली बघा या ठिकाणी आपल्या ज्या यूट्यूब चॅनलवर लेक्चर तर अपलोड करतच जाऊ, त्यासोबत जर तुम्ही हा महाठोकळा याने खरेदी करून जर पूर्ण अभ्यास केला तर बघा तुमचं मित्रांनो 100% सक्सेस तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे। म्हणून बघा अवश्य महाठोकळा बाय करा। ओके, तर प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हणते बघा, डोळे म्हणजे कान, कान म्हणजे नाक, नाक म्हणजे दात, तर श्वास कशाने घेणार। आपण बघा मित्रांनो या ठिकाणी श्वास जर आपण सामान्यपणे एक विचार केला तर श्वास हा आपण नाकाने घेत असतो, म्हणून या ठिकाणी बघा बरेचसे विद्यार्थी नाक बघा या ठिकाणी योग्य आन्सर निवडतात, परंतु हे चुकीचं आहे बघा, जे की तुम्हाला प्रश्नच कळला नाही। तर डोळे म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी कान, तर डोळेला मित्रांनो या ठिकाणी कान म्हणलंय। ओके, कानाला नाक म्हणलंय, तर आता या ठिकाणी नाकाला काय म्हणाले तेवढं लक्षात घ्या। असा प्रकारचा प्रश्न विचारला
आपल्याला नाकाला श्वास कशाने घेतो आपण? नाकाने. तर फक्त आणि फक्त नाकाला काय म्हणाले तेच लक्षात घ्या. ओके. तर बघा या ठिकाणी नाक म्हणजे दात. तर काय मित्रांनो बघा या ठिकाणी नाकाला दात म्हणत आहे, म्हणजे या ठिकाणी बघा क्रमांक ड, जे की दात आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर आहे, लक्षात ठेवून घ्या. ओके. तर बघा तिसरा स्थलसेना. तर स्थलसेनाचा जर संबंध मित्रांनो बघा या ठिकाणी खाकीशी असेल तर नौसेनाचा संबंध कशाशी असेल? तर नौसेनाचा संबंध हा मित्रांनो बघा या ठिकाणी क्रमांक जे की पांढऱ्याशी असेल, लक्षात तुम्हाला ठेवायचा असेल, जे की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे चौथा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल या प्रकारचा आपल्याला बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर काय करा, 5चा संबंध 4शी, 4चा 9शी, 9चा 13शी, 13चा 22शी, 22चा 35शी. या ठिकाणी केलं काय बघा, फक्त आता बघा हा जो वरचा आपला प्रश्न आहे बघा, याच्यापेक्षा थोडासा हा वेगळा आणि डिफिकल्ट क्वेश्चन आहे. या ठिकाणी बघा बरेचसे जे विद्यार्थी बघा गोंधळतात. या ठिकाणी बघा 4 आणि 9चा जर 5 आणि 4चा मित्रांनो ठिकाणी कसलाही प्रकारचा संबंध नाही. केलं का आता 5 + 4 केलं बघा. या ठिकाणी पहिले जे 2 अंक आहेत बघा, याला याची बेरीज केली, 5 + 4 केलं, आलं किती 9. पुन्हा काय केलं बघा, हे 9 घेतलं आणि त्याच्या समोरचं 13 घेतलं, 9 + जर 13 केलं आलं किती 22. ओके. पुन्हा या ठिकाणी 22 आलेला मित्रांनो. मग पुन्हा बघा या ठिकाणी ओके मग पुन्हा या ठिकाणी काय केलं, हे 13 पुन्हा हे 22 प्लस केलं. या 13मध्ये जर 22 प्लस केलं तर आले किती बघा या ठिकाणी 13 + 22. ओके. या ठिकाणी 22मध्ये हा एक घेतला, याच्यातले 3 घ्या, 25 झाले आणि 10 उरले 35. ओके. या ठिकाणी 35 आलेला आहे. तर आता काय करायचं आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या काढण्यासाठी हे 22 आणि 35 या दोघांची या ठिकाणी बेरीज करावी लागेल. तर हे 22 घ्या आणि हे 35 घ्या. ओके. जसंही असंही वरी लिखते बघा, हे 2 इथं घ्या, 37 झाले आणि समोरचे 2 म्हणजे 57 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर, जे की बघा कसं 5 आणि 2 7 आणि 3 आणि 2 5. ओके. ठीक आहे. क्रमांक ड 57 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा मित्रांनो. या ठिकाणी बघा तुम्हाला आयोग कशाही प्रकारचा कसलाही तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकते, म्हणून काय करा बघा मित्रांनो, शक्यतो बघा तुम्ही 1 ते 30 पर्यंतचे सर्व काही या ठिकाणी पाढे पाठ करा. 1 ते 30 पर्यंतचे सर्व काही पाढे, आणि त्यासोबतच बघा 1 ते 100 पर्यंतचे कमीत कमी बघा तुम्ही वर्ग संख्या या ठिकाणी पाठ करा बघा 1 ते 100 पर्यंतचे, आणि कमीत कमी 50 पर्यंतचे बघा या ठिकाणी तुम्ही घन देखील या ठिकाणी पाठ करा. घन थोडेसे अवघड आहेत परंतु घन देखील तुम्ही पाठ करा. ओके. परंतु काय करा 1 ते 100 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 30 पर्यंतचे पाढे मात्र या ठिकाणी तुम्ही पाठ करून घ्या. म्हणजे काय, जेवढं होईल तेवढं मित्रांनो या ठिकाणी तुमचं समजा कमीत कमी तुमचा परीक्षेमध्ये 1 जर या ठिकाणी सेकंद वाचला, प्रत्येक जर सेकंदाचा प्रत्येक प्रश्न जर तुमचा 1 सेकंद वाचला तर एकूण 100 सेकंद होतात. 100 सेकंद म्हणजे मित्रांनो जवळपास इकडे तुमचा 1.5 मिनिट 10 सेकंद. 1.5 मिनिट 10 सेकंदामध्ये बघा तुम्ही एक कसलाही प्रकारचा एक प्रश्न जर तुम्ही अवघड असला समजा तर तो या ठिकाणी तुम्ही सोडवू शकता. तर म्हणून काय करा बघा, शक्यतो जेवढं होईल तेवढं तुम्ही कोणताही जर अभ्यास करत असाल, GK असो, मॅथ असो, रिजनिंग असो, मराठी, इंग्रजी, ग्रामर, त्याचा बघा तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी सराव करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही मित्रांनो एकच जर या ठिकाणी काम वेळोवेळी बार जर करत असाल तर त्या कामामध्ये तुम्ही या ठिकाणी परफेक्ट होता, आणि ते काम जर तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला जर 10 मिनिटामध्ये होत असेल तर पुन्हा 5 मिनिटं त्याची मित्रांनो त्या ठिकाणी असं या ठिकाणी बघा मिनिटामध्ये होत असतं, त्याची बघा या ठिकाणी व्हॅल्यू घडत असते. पुन्हा तुम्ही एकच काम म्हणून काय करा, तुम्ही नुसतं या ठिकाणी अभ्यास करत जाऊ नका. अभ्यास करण्यासोबत बघा तुम्ही जर आठवडाभर जर 7 दिवस जर तुम्ही समजा या ठिकाणी गणित जर केलं, गणिताचा अभ्यास, तर त्या 7 दिवसानंतर बघा जो 8वा दिवस येतो मित्रांनो, त्या 8व्या दिवशी काय करा, ह्या पूर्ण जे 7 दिवसामध्ये तुम्ही अभ्यास केला त्यासाठी या 8व्या दिवसामध्ये रिव्हिजन देखील करत चला, कारण त्या अभ्यासाच्या ठिकाणी बघा रिव्हिजन होणं खूप या ठिकाणी महत्त्वाचं असतं. तर 5वा प्रश्न काय, AU = V, C + I = L, E + J = प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती अंक येईल या प्रकारचा काही केलं नाही. या U मध्ये A म्हणजे Aचा 1 अंक प्लस करा, V झालं. पुन्हा या I मध्ये ABC म्हणजे तिसरा क्रमांक 3 प्लस करा, I, J, K, L या ठिकाणी आलं. तर आता या J मध्ये आपण हे एकूण 5 अंक प्लस करू, J, I, J, K, L, M, N, O या ठिकाणी आहे काय, O आहे बघा, जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. काय करा, A बघा A ते Z पर्यंत मित्रांनो या ठिकाणी कोणता अंक
कितव्या मित्रांनो बघा कोणता हा अल्फाबेट कितव्या क्रमांकावर आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्या। बघा ए ते झेडपर्यंत बघा एकूण सर्व काही अल्फाबेट तुम्ही लिहून घ्या आणि कोणत्या अल्फाबेट हा कितव्या क्रमांकावर आहे हा देखील तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवणं महत्त्वाचं आहे बघा मॅथ रिजनिंगमध्ये। ओके, तर बघा हे मित्रांनो एकदम छोट्या छोट्या जर बाबी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवत गेला तर तुम्हाला बघा ठिकाणी समोर जाऊन मॅथ या ठिकाणी सोपं होतं। ओके, तर काय पुढचा जसा द्राक्षांचा घड तसा काजूंची डॅश डॅश। तर बघा मित्रांनो जसा द्राक्षांचा घड तसा काजूंची काय, तर जे की क्रमांक ब गाथन लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे। आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर गाथन असणार आहे। हा जो शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं राईट आन्सर तुम्ही सर्वजण या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका। एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, हे 2 अक्षर साधून तुम्ही ह्या जे पॉसिबल आहे मित्रांनो याचं आन्सर या ठिकाणी एकदम सोप्या लेवल या ठिकाणी काढू शकता। हा तुमच्यासाठी एकदम सोपा प्रश्न आहे। तर काय करा या प्रश्नाचं राईट आन्सर सर्वजण कमेंटमध्ये सांगून टाका आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।